गुड मॉर्निंग मित्रांनो. काल झोपायला खूप लेट झालेला, तरी आज आता 10:30 वाजलेत. मुलींनी आंघोळ करायला घेतलेत. तिघा चौघांची झालेत. मुलींची झाली की आपण मुलं आवरायला घेऊ. तोपर्यंत मी विचार करतोय की पूलमध्ये वगैरे एक डुबकी मारून येतो. तर आपण जाऊया पूलमध्ये. बघा, हा मॉर्निंग व्ह्यू आहे बाल्कनीमधून. आणि ही आमची रूम. ही बघा, ही 4 व्हीलर रेंट केली आहे आणि ते 3 स्कूटी आहेत आपल्या. आणि प्रायव्हेट पूल नाही आहे तिकडे, एंडला आहे पूल. बघू, एक डुबकी मारून येऊ, व्हिडिओ पण बनेल. मुलं अजून झोपूनच आहेत, कोणाला उठवलं नाही. झोपू दे, रात्री लेट झाला म्हणून. मी तसं पण अलाराम लावलेला, त्या अलारामवर उठलो आहे मी. म्हटलं एकटाच जाऊन थोडं व्हिडिओ आणि बनवून येतो पूलकडे. हे सगळे लाईनीत दिसत आहेत ना, हे सगळे एक एक करून प्रायव्हेट विला आहेत. आमचा 1 नंबरचा आहे. 1 नंबरवर 1 2 3 4 5 6 7 लाईनीत विला आहे. आणि त्याचा इकडे पूल आहे. प्रायव्हेट पूल नाही आहे त्यांना. आणि प्रायव्हेट पूलवाले तर जरा महाग पण होते. काल थोडं क्लीन केलं आहे का पाणी, बघूयात क्लीन आहे का. हां, बस 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 पाणी क्लीन आहे. हा बघा, हा पूल आहे. प्रॉपर्टी इकडे, प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीच्या बाजूची जागा ही. या प्रॉपर्टीवरनं कलंगूट बीच जवळ आहे. 4 किलोमीटरवर आहे. इथे रूल्समध्ये लिहिलं तर आहे, विदाऊट शॉवर पूलमध्ये उतरू नका. पण इथे कुठे शॉवरसुद्धा दिसत नाही आणि कोण दिसतसुद्धा नाही. आपण मारून घे उडी. हे बघा, आपल्याला प्रथमने जॉईन केलं आहे आणि प्राचीसुद्धा आले. चल मार. नाही रे, गरम आहे मार ती. भाई, याला म्हणतात उडी. तू काय मारलीस? डुबकी. अलिबाग गाइस, दुबई वॉरियर. उठ लवकर, उठ बाबा. रात्रीचा जे मचवलंय ना याने, रात्री पूल बनवून टाकलेला, रूमचा पूल बनवून टाकला याने. काल बेकार मचवलंय बघा. हिला बघून घ्या. चाय पिलो फ्रेंड्स. अरे हे बघा भाई, जी आंघोळ बिंघोळ करून मुलगी तयार आहे. ए गाईस, आपला दुसरा दिवस आहे. सगळे एकदम कडक डे टू कडक रेडी झालेले आहेत. दाखवतोय बघा. कॉस्ट्युम बघा सगळ्यांचे. सगळे रावडी दिसत आहेत एकदम.
इकडे बघा, एक कॉस्ट्युम दाखवा तुमचे. प्रतिज्ञा. सगळ्या मुली एकदम कडक रेडी झालेल्या आहेत. अर्धे येत आहेत वरतून. बंद झाले आहेत ना, सगळे फोन वरती ठेवून खालती निघतायत. हा बघा प्रथम भाऊ. माझी ड्रेसिंग दाखव. हा आमचा, ओ सॉरी, हा आमचा हिरो आणि हा दुसरा हिरो. ही आत्ता खाली आली आहे. झालेत कसे ते. बाय बंटाय. असंच बघ, असंच बघ. आज मचाएंगे. बाय. काय बोलते पब्लिक? कसं काय? क्या बोलती पब्लिक? चालू कर भाई, गाणी चालू कर. नंतर आता चला, खूप लेट झालं. नाही पुढे बस, मागे हे काय, हे कोणाचं आहे? सोनलला पण मागे बसायला नाही तर मग आपण नाही फिरणार. हे खालून घे. ते साईडचं हां हां. गर्दी नसेल तर इथेच काढा. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अंजुनाचा कोणता आहे? मग नको तर मित्रांनो, आपण फाउंटेन्सला आलो आहे, जिथे हे कलरफुल घरं वगैरे बघायला भेटतात. लोक इकडे जास्त करून फोटोशूटसाठी येतात. साऊथ गोव्याला आहे. खरं तर उन्हामुळे कंटाळा येतोय फिरायला. पाऊस असता तर मजा गेली असती. बाकी घरं बघा, सगळे लाईनीत असे कलरफुल घर आहेत सगळीकडे. तर गाईज आता आपण इकडनं निघू आणि चर्चकडे जाऊ, व्हाईट चर्च, आणि मग तिकडनं विलासाठी निघू. मंदिर दाखव. मंदिर. अरे खरंच मंदिर आहे काय? अरे इकडनंच फोटो काढतो आम्ही, तेव्हा ते आतमध्ये गेले आहेत. आता व्हाईट चर्च मला आलो आहे. हा फेमस आहे गोव्याला. लोक इकडे येऊन फोटो वगैरे काढतात. आइसक्रीम जल्दी करने का, तैयार होने का. ऐसे घूमने को मिलता है. अरे आपल्या इथे यायचे पण ना किसी ने रोका का मेरा रोका को कोई रोके ना किसी ने रोक. असा तो काढायचा होता दुपारी मला.
गाईस आम्ही क्लबिंगला आलो आहे गोव्याला. सगळ्यांची फर्स्ट एक्सपिरियन्सच आहे. मी स्वतःसुद्धा. इथे दिसत नाही, आपण आतमध्ये पुढे काढूया. काळो काय अंधार आहे म्हणून आपण तू चमकते आहे, आम्ही काय देतो यावेळी. सामान काढून ठेवलं सगळं. गाडी पार्क केली आपली. बाई 2 दिवस मचवले या गाडीवर. सगळ्यांनी हात साफ करून घेतलेत गाडीवर. आता मला येत नाही. तुला बाईक चालवणार काय विचारलं तर तू नाही बोललीस. तुला येते ना चालवता. कॅफे CO2 गोवा. वेलकम टू गोवा सिंघम. तमन्ना किधर जा रही हो जरा. तर मित्रांनो फायनली गोवाची ट्रिप आपली एंड झाली आहे आणि आता आपण चेकआउट करून निघतो आहे. थीम स्टेशनला जातो आहे. मी माझी बॅग आणली आहे आणि गाडीसुद्धा मीच चालवणार आहे. बाकी येतील आता. आणि आज 3 स्कूटी आहेत. हे 10चा टायमिंग दिला आहे आम्हाला. त्याआधी आम्हाला ते गाड्या पोचवायच्या आहेत, नाही तर पूर्ण 1 दिवसाचा चार्जेस लागतो. बाकी काल
लेट झाला क्लबिंगमधनं यायला आम्हाला 4 वाजले. झोपायला वगैरे 6-6:30 वाजले. 1-2 तासाची झोप. मी आणि ओमकार तर जागेच होतो. बाकी सगळ्यांनी 1-2 तासाची झोप काढून पटपट तयार झालेत आणि आता इकडनं निघू. फायनली दादरला पोचलो आपण. 11:30 वाजले. दादरला पोचली गाडी. आता इकडनं लोकलनी घरी जाऊ. तर मित्रांनो, दादरवरनं लोकल पकडून जोगेश्वरीला आलो. जोगेश्वरीवरनं हिंदुस्थानमध्ये खायला बसलो. खाऊन आता चालत 5 मिनटावर घर आहे, तर चालत निघालो आहे. पोचत आलो घरी. ब्लॉग आता इकडेच एंड करतो. खूप जाम थकलो आहे. अजिबात हालत नाही आहे ब्लॉग बनवायच्या. आणि एंड पण करायचं आहे म्हटलं तर इकडेच एंड करून टाकूया म्हटलं ब्लॉग जाता जाता घरी पोचेपर्यंत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. खूप धमाल केली आहे 2 दिवसात. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच किती धमाल केली आहे ती. बाकी असेच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराज.